आटपाडी तालुक्यातील झरे येथे असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेतील धाडसी चोरीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला यश आले। या आव्हानात्मक गुन्ह्याचा कोणताही ठोस पुरावा नसताना तांत्रिक आणि गोपनीय माहितीद्वारे बँकेचे लॉकर्स गॅस कटरने कापून दागिने लुटणाऱ्या चौघांच्या टोळीला जेरबंद केले। संशयित राहुल रजनीश शर्मा, विश्वजित विजय पाटील, संकेत अरुण जाधव, इजाज राजू अत्तार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। या चौघांना अटक करून त्यांच्याकडून सोन्या चांदीचे दागिने, जीप, गावठी पिस्तूल असा 3,25,54,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। जिल्हा बँकेच्या झरे शाखेत 7 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास खिडकीची काच फोडून गच गॅस कटरने कापून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश करत 22 सेफ डिपॉझिट लॉकर कटरने तोडून ग्राहकांनी ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड चोरट्यांनी चोरून नेली होती। या धाडसी चोरीने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती। चोरट्यांनी बँकेत प्रवेश केल्यानंतर सीसीटीव्हीचा डीव्हीआर सोबत नेला होता, त्यामुळे गुन्ह्याची उकल करण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं। तरीही पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू ठेवला। तपास सुरू असतानाच पलूस येथे एका लॉजवर 7 ते 8 दिवसांपासून उत्तर प्रदेशातील काही जण उतरल्याची आणि त्यांना स्थानिक तरुणांनी मदत केल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी तिथे जाऊन तपास केला तेव्हा विश्वजित पाटील याचं उत्तर प्रदेशात गलाई दुकान होतं। त्याचा सराफ दुकानदार राहुल शर्मा याच्याशी ओळख होती, त्यामुळे शर्मा हा तेथील साथीदारांना घेऊन आला होता। त्यांना संकेत जाधव, इजाज अत्तार यांनी चोरीसाठीचे साहित्य पुरवल्याचं समजलं। तात्काळ पथक उत्तर प्रदेश, दिल्लीकडे रवाना झालं। उत्तर प्रदेशातील ककराळा येथे शर्माला सोन्याच्या लगडसह ताब्यात घेतले। तिथून त्याला सांगलीत आणलं। त्यानंतर संशयित विश्वजित पाटील, संकेत जाधव, इजाज अत्तार यांना सांगलीवाडीतील फल्लेमंगल कार्यालयाजवळ जीपमधून ताब्यात घेतलं। जीपमध्ये सोन्याचे चांदीचे दागिने, रोकड, गावठी कट्टा, 4 काडतुसे, गॅसची बाटली जप्त केली आहे।